ओके, तर आज आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स हा पॉइंट काल बघितला होता, पण आज सपोर्ट अँड रेजिस्टन्स काढायचा कसा, कॅल्क्युलेट कसा करायचा ह्याच्याबद्दल आपण बघणार आहे. ओके, तर बघा बेसिकली सपोर्ट म्हणजे काय हो, व्हॉट इज सपोर्ट? Support can be defined as floor. It is a floor to which the currency pair has trouble falling below. फ्लोअर म्हणजे काय हो? आपल्याला माहिती आहे फ्लोअर आपण ग्राउंड फ्लोअर म्हणतो, ग्राउंड फ्लोअर, त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअर म्हणतो, सेकंड फ्लोअर म्हणतो, ओके, थर्ड फ्लोअर. जेवढी काही मजली बिल्डिंग असेल तर ग्राउंड फ्लोअर पासून G+2 G+3 असं आपण म्हणतो सिव्हिल इंजिनिअरिंगच्या लँग्वेज मध्ये. ओके, तर फ्लोअर वरती समजा आपण ग्राउंड फ्लोअरला आहे, हा हे असे, हा ग्राउंड फ्लोअर, त्याच्यानंतर हा फर्स्ट फ्लोअर, त्याच्यानंतर हा सेकंड फ्लोअर, असं हा असं आपण कन्सिडर करू. दिस इज ग्राउंड फ्लोअर. ग्राउंड फ्लोअर काय करतो, आपल्याला सपोर्ट देतो. म्हणजे एखादा माणूस फ्लोअर वरती उभा राहू शकतो कारण खाली फ्लोअर आहे त्याच्या सपोर्टिंगला, म्हणून तो उभा राहू शकतो. ओके, वरच्या पहिल्या मजल्यावरती समजा एखाद्या कोणाचा तरी फ्लॅट आहे, तर वरच्या मजल्यावरती एखादा आहे किंवा उभारलेला आहे, तर तो वरचा जो फर्स्ट फ्लोअरचा जो स्लॅब आहे तो त्याच्यासाठी फ्लोअर आहे. ओके, म्हणजे समजा इथे आपण एखादा चेंडू बॉल आपण इथं बाउन्स केला तर हा खाली सपोर्ट घेणार ग्राउंड फ्लोअरचा आणि बाउन्स बॅक होईल, वरती जाईल. वरती जाऊन तटणार कुठे? वरचं जे काही छत आहे आपलं त्याला आपण सिलिंग म्हणतो, किंवा वरचा जो स्लॅब आहे इट इज ऍक्टिंग एज अ काय रूफ. या वरच्या रूफला जाऊन तटणार आणि तो परत खाली बाउन्स येणार. बॉल जर आपण खाली जमिनीवरती आपटला तर खालचा सपोर्ट घेऊन तो बाउन्स वरती होणार, वरती जाणार, वरती वरच्या स्लॅबला तटणार आणि परत खाली येणार. असं बाउन्सिंग होणार आहे त्या बॉल्स, बरोबर आहे. वरती जायला लागला तर वरचा रूफ काय करणार, त्याला तटवणार. खाली आला तर खालचा जो काय फ्लोअर आहे तो त्याला सपोर्ट करणार, वरती बाउन्स बॅक होणार. तसंच मार्केटचं आहे. मार्केट एका लेवलचा सपोर्ट घेत आहे, वरती जायला लागलं, खूपच वरती गेला तर वरती त्याला रेजिस्टन्स काय करतो, अडवतो. म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तसं आपण जसं एखाद्या रूम मध्ये तुम्ही आता बसलाय, खाली जे आपल्याला सपोर्ट करताय, ज्याच्यावरती आपण बसलेलो आहे तो झाला फ्लोअर, आणि वरती आपल्या जे छत आहे, स्लॅबचं खाली सिलिंग आहे, ते काय झालं, आपल्याला रेजिस्टन्स झालं. ओके, वरती आपण बॉल जर वरती त्या रूम मध्ये आपटला तर खाली सपोर्ट घेऊन वरती जाणार, पण वरती त्याला वरचा स्लॅब परत तटवणार, सिलिंग. हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स समजण्यासाठी एक तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगितलं मी, की खाली बसलेले खालचा स्लॅब म्हणजे टाईल फ्लोरिंग म्हणजे तुमचा फ्लोअर म्हणजे सपोर्ट झाला, आणि वरचे स्लॅबचं बॉटम म्हणजे सिलिंग, हे आपला काय झाला, रेजिस्टन्स झाला त्या रूम मधला, सपोर्ट रेजिस्टन्स. ओके, तसंच मार्केटचं आहे. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आपण ग्राउंड फ्लोअरचा वरती फर्स्ट फ्लोअरला गेलो. फर्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर फर्स्ट फ्लोअरचा जो काही स्लॅब आहे तो खालच्या लोकांच्यासाठी काय होता, रेजिस्टन्स होता. म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी आता मी इथे एक स्क्रीनवरती काय लिहू नका, विटेकर साहेब, मी इकडं सेटिंग मध्ये करून टाकतो. ओके, 1 मिनिट, एक मी ब्लँक स्लाइड घेतो. सगळ्या लोकांना हे काही टेक्निकल लँग्वेज नाही बरं का, हे काही टेक्निकल आपल्या ह्या पर्सनल लोकांच्यासाठी हे आहे, आणि प्रत्येकाला समजावं म्हणून मी सोप्या भाषेत सांगतोय. की समजा ही तुमची ग्राउंड फ्लोअर आहे, हा ग्राउंड लेवल, ग्राउंड फ्लोअर म्हणूया. त्याच्यानंतर हा फर्स्ट फ्लोअर आहे, पहिला मजला, दुसरा मजला, सेकंड फ्लोअर. ओके,
इथं आता तुम्ही ग्राउंड फ्लोअरला असाल, इथं आहे. खालचा हा काय झाला तुमचा, तुमच्या खाली पायाखाली तुमच्या जी काही जमीन आहे, तुमच्या पायाखाली जे काही टाईल फ्लोरिंग आहे, हा तुमचा झाला सपोर्ट. आणि तुमच्या वरती जे काही छत दिसतंय, तुम्हाला जो काही स्लॅब असेल, तो काय झाला, रेजिस्टन्स झाला. याला उदाहरण मी काय दिलं, की बॉल जर आपण बाउन्स केला तर खाली सपोर्ट घेऊन तो वरती जाणार, वरती जाऊन 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 वरती काय करणार, ह्याला तटणार, परत हा खाली येईल. म्हणजे सपोर्टला बाउन्स बॅक होणार, वरती जाणार, सपोर्ट पासून वरती, आणि रेजिस्टन्स पासून काय येणार, खाली येणार. लक्षात घ्या. आता हे झालं ग्राउंड फ्लोअरचं. समजा मी जिन्यावरनं चढून वरती गेलो, फर्स्ट फ्लोअरला गेलो, इथं गेलो. फर्स्ट फ्लोअरला ज्यावेळी मी गेलो, त्यावेळी फर्स्ट फ्लोअरच्या लोकांना, म्हणजे हा रेजिस्टन्स तोडून जर मार्केट वरती गेलं, तर वरती गेल्यानंतर माझा हा काय झाला, सपोर्ट झाला. आणि आता माझा वरती हा काय वरचा लेवलचे जो स्लॅब आहे डोक्यावरती वरती, हा काय झाला, रेजिस्टन्स झाला. समजतंय का बघा. म्हणजे आता इथं वरती गेल्यानंतर इथं आपण एखादा बॉल खाली टाकला, तर ह्या सपोर्टचा तो काय करणार, आधार घेऊन परत बाउन्स बॅक होणार आणि तो वरती जाईल. वरती हा रेजिस्टन्स त्याला अडवेल, वरती तटून तो परत खाली येईल. बरोबर आहे का माझं म्हणणं. त्याच्यानंतर तुम्ही परत मार्केटनं समजा हा सेकंड फ्लोअर जिन्यावरनं चढून तुम्ही परत दुसऱ्या मजल्यावरती गेला, इथं गेला. आता काय झालं, वरती हा खालच्या पहिल्या मजल्यावरच्या लोकांना हा जो रेजिस्टन्स होता, दुसऱ्या मजल्यावरच्या लोकांचा तो काय झाला, फ्लोअर झाला. फ्लोअर म्हणजे सपोर्ट. बरोबर आहे का. तुमच्या वरती पण लोक राहतात, खालच्या फ्लोअरला एखाद्याचा फ्लॅट आहे, त्याच्यावरती दुसरा फ्लॅट आहे, खालच्या लोकांचा जो छत आहे ते वरच्या लोकांचं काय आहे, फ्लोअर आहे, त्याच्यावरती ते राहतात. पण खालच्या लोकांच्यासाठी काय आहे, ते छप्पर झालं वरती. तो रेजिस्टन्स झाला. म्हणजे ह्या लेवलला हा रेजिस्टन्स झाला, पण तुम्ही तो रेजिस्टन्स ब्रेक करून ज्यावेळी तो वरती जातोय, त्यावेळी इट बिकम सपोर्ट, रेजिस्टन्स बिकम सपोर्ट. हा, आणि त्याच्या वरचं जी लेवल आहे ती काय झाली, रेजिस्टन्स झाली. पण हे मार्केटचं पण असंच आहे. मार्केट ज्यावेळी इथून चालू होणार, त्यावेळी वरती हा रेजिस्टन्सला ब्रेक करून, रेजिस्टन्सला तटून मार्केट खाली येणार. परत समजा इथं सपोर्ट घेऊन परत वरती गेलं, आणि त्या मार्केटने जर समजा हा रेजिस्टन्स ब्रेक केला, तर ब्रेक केल्यानंतर हे मार्केट वरती याला तटवणारं कोण आहे, दुसरा रेजिस्टन्स. दुसऱ्या रेजिस्टन्सला तटून ज्यावेळी तो खाली येईल, त्यावेळी खाली परत इथं हा याला अडवणार, कारण हा सपोर्ट झाला. ज्यावेळी रेजिस्टन्स ब्रेक होतोय आणि ब्रेक होऊन नेक्स्ट लेवलला जातोय, त्यावेळी रेजिस्टन्स बिकम सपोर्ट फॉर नेक्स्ट लेवल. लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे. ओके. तर हे झालं सपोर्ट रेजिस्टन्स बद्दल. त्याचं डेफिनेशन आता ते काय टेक्निकल ज्या लँग्वेज मध्ये दिलेलं आहे. सपोर्ट कॅन बी डिफाइंड एज अ फ्लोअर टू विच द करन्सी पेअर हॅज ट्रबल फॉलिंग बिलो. खाली पडण्यापासून वाचवतो, किंवा खाली पडायला लागला तर त्याला अडवतो, त्याला आपण सपोर्ट म्हणतो. बरोबर. देर इज नो सायंटिफिक फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग सपोर्ट. इट इज समथिंग दॅट इज टिपिकली आयबॉल्ड, म्हणजे ऑब्झर्वेशन. आपण एक डोळ्यांनी बघून आपल्याला ठरवता येते की सपोर्ट कुठे आहे आणि रेजिस्टन्स कुठे आहे, सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल. याला मेथड्स आहेत सपोर्ट रेजिस्टन्स फाइंडिंग आउटच्या. आयबॉल म्हणजे स्विंग हाय आणि स्विंग लो. स्विंग हाय आणि स्विंग लो ही एक मेथड आहे. डोळ्याची जस्ट बाय ऑब्झर्वेशन आपण काय करतो, स्विंग हाय कुठे आहे, स्विंग लो कुठे आहे, आणि ऑब्झर्वेशनने आपण सपोर्ट रेजिस्टन्स काढतो. ओके. त्याला तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. आणि दुसरी एक मेथड आहे ती म्हणजे पिवोट पॉइंट. ओके. तर ही ट्रॅडिशनल मेथड म्हणू आपण, किंवा ही मॅन्युअल मेथड असं आपण म्हणू. मॅन्युअल मेथड म्हणजे जस्ट बाय ऑब्झर्वेशन, आपलं ऑब्झर्वेशन चांगलं असेल तर त्या पद्धतीने आपण त्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल फिक्स करू. ओके. ही पण मेथड आपण शिकायची आहे. आपण एक दिवस ही स्विंग हाय स्विंग लो ची मेथड, सपोर्ट रेजिस्टन्स काढायची मेथड बघू. पण आज तुम्हाला मी एक क्विक मेथड सांगणार आहे. ओके. म्हणजे अगदी क्विकली प्रत्येक, आता फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये
नंबर ऑफ पेअर्स जर तुम्ही बघितल्या तर भरपूर नंबर ऑफ पेअर्स आहेत. म्हणजे प्रत्येक पेअरचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन करत बसला, त्याचा स्विंग हाय स्विंग लो काढत बसला, तर आपल्याला खूप वेळ लागेल प्रत्येक पेअरला सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करण्यासाठी. तर पिव्होट पॉइंट वरून आपण सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल क्विकली काढू शकतो, इमिडिएटली. ओके, अगदी तुम्हाला 2 मिनिटं पण लागणार नाहीत पिव्होट पॉइंट वरून काढायचं म्हणलं तर. अगदी काही ट्रेडिंग व्ह्यूला वगैरे आपल्याला डायरेक्ट आपण इंडिकेटर सारखं पिव्होटच्या लेवल पण लावू शकतो. ओके, पण तुम्ही MT4 MT5 ला जर काम करत असाल तर हे आपल्याला पिव्होट पॉइंट वरून सपोर्ट रेजिस्टन्स काढणं क्विक आहे. अगदी याला जास्त वेळ लागत नाही आणि नवीन लोकांना पण ते व्यवस्थित एकदा सांगितलं की समजून जाईल. नो प्रॉब्लेम. Resistance on the other hand is simply the opposite. It is the upper boundary through which a currency pair has trouble breaking. Upper boundary मला सांगितलं वरचा स्लॅब छत थोडक्यात म्हणजे रेजिस्टन्स झाला. Trouble breaking. Generally, if the market reaches a price level a certain number of times and cannot sustain a break above that level, it can be identified as resistance. Okay, resistance ला मार्केट काय करते? रेजिस्टन्स हा मार्केटला अडवतो, वरती जाऊ देत नाही, अडथळा निर्माण करतो. आणि सपोर्ट काय करतो? मार्केटला खाली जाऊ देत नाही, खाली पडू देत नाही, तिथं अडथळा निर्माण करतो. थोडक्यात अडथळ्यांची शर्यत आहे सपोर्ट रेजिस्टन्स. आणि हे अडथळे पार करत करत मार्केट वरती खाली जात असते. ओके, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सपोर्ट रेजिस्टन्स. आज आपण काय शिकणार आहे की सपोर्ट रेजिस्टन्स काढायचे कसे. पहिली मेथड तुम्हाला सांगितली मॅन्युअल मेथड, स्विंग हाय स्विंग लो नी आपण पण काढू शकतो. पण मी तुम्हाला आज कोणती मेथड शिकवणार आहे? क्विक मेथड. इमिडिएटली आपल्याला कसं काढता येईल पिव्होट पॉइंट कॅल्क्युलेटरने. ओके, तर ह्याच्यासाठी एक मी तुम्हाला डायरेक्टली आपण प्रॅक्टिकलला जाऊ. आता ही स्क्रीन दिसते का बघा तुम्हाला? मला स्क्रीन शेअर करावी लागेल आय थिंक नवीन एकदा, कारण अजून तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्सची स्क्रीन दिसते वाटतं. 1 सेकंड. एकच मिनिट. स्क्रीन मी दुसरी शेअर करतो, न्यू शेअर म्हणतो. आता ही MT5 ची स्क्रीन तुम्हाला दिसते का बघा? चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या मला की MT5 ची स्क्रीन दिसते का? येस. ओके. तर आता ह्याच्यामध्ये हा जो चार्ट आहे तुम्हाला दिसत असेल, इथं वरती GBP JPY असं लिहिलंय बघा. GBP JPY चा पेअर आहे. आणि हा जो चार्ट आहे हा चार्ट डेलीचा चार्ट आहे. कशावरती जायचं? डेलीच्या टाइम फ्रेम वरती जायचं. डेली टाइम फ्रेम लक्षात घ्या. आणि आपल्याला जो सपोर्ट रेजिस्टन्स ज्या दिवशीचा काढायचा आहे, समजा आता हे डेली म्हणजे ही शेवटची जी कॅन्डल असणार आहे ती किती तारखेची असणार आहे? तिथं दिसतंय बघा 28 तारखेची ही कॅन्डल आहे, म्हणजे शुक्रवारची कॅन्डल आहे ती. त्याच्या अगोदरची कॅन्डलला आपण कर्सर नेला तिथं की त्या कॅन्डल वरती कर्सर नेल्यानंतर त्याची माहिती येते बघा. आता ही 26 तारखेची आहे. हा, ही कॅन्डल बघा 28 तारखेची आहे. ही कॅन्डल बघा 27 तारखेची आहे. आणि जी कॅन्डल वरती आपण नेल्यानंतर तिथं खाली आणि आणखीन 4 व्हॅल्यू दिसतात बघा. ओपन, हाय, लो, क्लोज. बरोबर आहे? ओपन, हाय, लो, क्लोज. त्या कॅन्डलचं तुम्हाला डेट आणि ओपन, हाय, लो, क्लोज ह्या व्हॅल्यू तुम्हाला दिसतात. ओके, तर पहिलं काम काय करायचं? समजा मला किती तारखेला सपोर्ट रेजिस्टन्स काढायचा आहे, तर मला समजा आता मला सोमवारी, आज आहे संडे, सोमवारचे सपोर्ट रेजिस्टन्स लेवल मला काढायचे आहेत.
तर पहिल्यांदा मी काय करणार, आता सोमवारच्या अगोदर प्रिव्हियस कॅन्डल शुक्रवारची, तर शुक्रवारच्या कॅन्डलचा ओपन हाय लो आणि क्लोज ह्या 4 व्हॅल्यू मी लिहून घेणार त्या कॅन्डलच्या डेलीच्या चार्ट वरती, डेलीच्या टाइम फ्रेम वरती मी त्या कॅन्डलची ओपन हाय लो क्लोज शेवटच्या कॅन्डलची ती मी लिहून घेणार. तर इथला ओपन किती आहे 155.847, हाय किती आहे 156.058, त्याच्यानंतर लो किती आहे 155.587 आणि क्लोज किती आहे 155.879. ओपन हाय लो क्लोज मला कधीचा सपोर्ट रेजिस्टन्स काढायचा आहे मंडेला, सोमवारी जेव्हा मार्केट ओपन होणार त्यावेळी सपोर्ट रेजिस्टन्सच्या जीबीपी जेपीवायच्या काय लेवल असतील हे काढण्यासाठी मी आज वर्कआउट करायला लागलोय. ठीक आहे, म्हणजे प्रिव्हियस कॅन्डल त्याची टाइम फ्रेम डेली पाहिजे, डेली टाइम फ्रेम वरती त्या कॅन्डलचे ओपन हाय लो क्लोज ह्या व्हॅल्यू तुम्ही लिहून घ्यायच्या. लिहून घेतल्यानंतर आपण जायचं आहे, आता परत मला नवीन स्क्रीन शेअर करावी लागेल, 1 मिनिट, न्यू शेअर म्हणतो मी. वन सेकंड. ओके, तुम्ही गुगलला जायचं आहे. गुगलला गेल्यानंतर पिवोट पॉइंट, आता हे दिसतंय का तुम्हाला, पिवोट पॉइंट कॅल्क्युलेटर सर्च करायचं आहे गुगलला. काय सर्च करायचं आहे, पिवोट पॉइंट कॅल्क्युलेटर. आता ह्या पिवोट पॉइंट कॅल्क्युलेटर मध्ये गेल्यानंतर त्याची वेबसाईट आहे pivotpointcalculator.com. त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला असं दिसेल बघा, ओपन हाय लो क्लोज. ओके, आता ह्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या. पहिली ओपनची व्हॅल्यू किती आहे 155.847, इथली व्हॅल्यू तुम्ही इथं पुट करायची आहे 155.847. त्याच्यानंतर हायची व्हॅल्यू 156.058, 155 लो ची व्हॅल्यू 155.587 आणि क्लोज ची व्हॅल्यू 155.879, 879. ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायच्या. ओके, आता हे पुट केल्यानंतर कॅल्क्युलेट म्हणायचं आहे. कॅल्क्युलेट दिसतंय बटन तुम्हाला खाली, कॅल्क्युलेट बटन केल्यानंतर इकडं तुम्हाला राईट साइडला बघा, राईट साइडला एक R1, R2, R3, R4, PP, S1, S2, S3, S4 अशा ह्या 4 व्हॅल्यू येतात. की PP म्हणजे प्रेझेंट प्राइस, त्याच्यानंतर R1 रेजिस्टन्स 1, रेजिस्टन्स 2, रेजिस्टन्स 3, रेजिस्टन्स 4, सपोर्ट 1, सपोर्ट 2, सपोर्ट 3, सपोर्ट 4. ह्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू त्याच्या बरोबर समोर लिहिलेल्या आहेत बघा. R1 ची व्हॅल्यू आहे 156.096, त्याच्यानंतर R2 ची व्हॅल्यू आहे 156.312, R3 ची व्हॅल्यू आहे 156.783 आणि R4 157.254. आता ह्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल ह्या तुम्ही त्या जीबीपी मध्ये मार्क करून घ्यायच्या आहेत. तर जीबीपी मध्ये गेल्यानंतर जीबीपी मध्ये ह्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल तुम्ही कशा मार्क करणार, तर तुम्ही एक लाईन घ्यायची आहे, हॉरिझॉन्टल लाईन. ती आता इथं मी मार्क केली, दिसते का बघा तुम्हाला. आता परत ते हे मार्क करायला पाहिजे मला, 1 मिनिट. पहिल्यांदा मी काय करतो, त्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल लिहून घेतो. आता पहिल्यांदा पीपी ची व्हॅल्यू, पीपी किती आहे 155.841, त्याच्यानंतर R1,
त्याच्यानंतर R2, R3 आणि R4 ह्या व्हॅल्यू काय काय आहेत बघा. R1 156.096, त्याच्यानंतर R2 156.312, त्याच्यानंतर R3 156.783 आणि R4 157.254. त्याच्यानंतर S1, S2, S3 आणि S4 सपोर्ट 1, सपोर्ट 2, सपोर्ट 3, सपोर्ट 4 ह्याच्या व्हॅल्यू पण लिहून घ्या. S1 ची व्हॅल्यू आहे 155.625, S2 ची व्हॅल्यू आहे 155.370, त्याच्यानंतर S3 ची व्हॅल्यू आहे 154.899 आणि S4 ची व्हॅल्यू आहे 154.428. ह्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. लिहून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला न्यू शेअर करतो MT5 ची स्क्रीन. त्याच्यावरती जाऊन आता ह्याच्यावरती त्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल मार्क करायचे. मार्क कशा करणार? आता कोणत्या टाइम फ्रेम वरती समजा तुम्ही काम करताय तर टाइम फ्रेम बदलून मी 15 मिनिटाची करतो. ओके, आता ह्या टाइम फ्रेम वरती मला सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करायचे. याचं जरा बॅकग्राऊंड मी क्लिअर करतो, ग्रीड नको आपल्याला. ओके, ओके. तर पहिल्यांदा मी आता PP प्रेझेंट प्राइस ची 155.841 ची एक हॉरिझॉन्टल लाईन इथं मार्क करतो. 150 किती आहे? 155.841. बघा इकडे राईट साइडला कॉर्नरला तुम्हाला व्हॅल्यू दिसते बघा. आता किती आहे? 839, 840, त्याच्यानंतर 841, 841 आलं. 155.841 आलं का? राईट साइड ती झाली PP. ओके, त्याच्यानंतर मला आता रेजिस्टन्स वरती आणि सपोर्ट खाली मार्क करायचे आहेत. मला रेजिस्टन्सची एक हॉरिझॉन्टल लाईन मी ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन म्हणणार, एक लाईन मारणार आणि त्याला बरोबर R1 ला आणून ठेवणार. R1 किती आहे? 156.096, 156.096. बघितलं का तुम्ही? 156.096 हा R1 आला. ओके, R1 नंतर आपल्याला R2 मार्क करायचा आहे. R2 कितीला आहे? 156.312. अजून एक हॉरिझॉन्टल लाईन 156.312, 308, 311, 313 येते डायरेक्ट. तर मी 311 ला ठीक आहे त्याचं मी मार्क केली. ओके, त्याच्यानंतर मला R2 मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर मला R2 मार्क करायचा आहे. R2 कितीला आहे बघा? R2 झाला ना आता. आता R3 156.783, 783 ला मला R3 मार्क करायचं. किंवा मी काय करतो, अरे सगळ्याच लाईन गेल्या, सॉरी डिलीट झालं, परत करू. PP ची लाईन कितीला होती? 155.841. एक लाईन मारली मी, ती कितीला नेणार? 155.841. राईट साइडला लक्ष ठेवायचं आहे. 841 कधी येते बघा? 833 आलंय,
845 आलाय, 839. तर मी 39 ला ठेवतो, कारण इथं जरा अजून त्याला हे करायचं असेल. थांबा. 841 ला ही लाईन मी फिक्स केली. त्याच्यानंतर R1 156.096 एक हॉरिझॉन्टल लाईन घेतली आणि त्याला मी 156.096 156.096 वरती आहे. $0.949596 आली का? 096. त्याच्यानंतर अजून एक मी R2 मार्क करणार आहे. R2 ची किती आहे? 156.312 312 येते का बघा? 156.312. ओके, दिस इज R2. त्याच्यानंतर R3 मार्क करायचं मला. R3 ची व्हॅल्यू किती? 156.783 156.783. येत आहे 156.783 राईट कॉर्नरला तुम्हाला दिसतंय. अशाच पद्धतीने R4 पण मार्क करून घ्यायचं आहे. R4 ची व्हॅल्यू किती आहे? 157.254 157.254. ओके, तर मी वरती R1 R2 R3 R4 मार्क केले. ते झाले सगळे रेजिस्टन्स. आता खाली मला सपोर्ट मार्क करायचे आहेत. सपोर्ट आहे PP पण मी मार्क केलाय 155.841. सपोर्ट आहे माझा S1 155.625 155.625 626 येते बघा. ठीक आहे, जवळपास. त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट आहे 155.370 155.370. 368 येते. ऍक्च्युअली पाहिजे 370. थांबा, करूया. $371 येते. ठीक आहे, चला पुढे जाऊ. त्याच्यानंतर S3 154.899 154.899 हे हॉरिझॉन्टल लाईन 154.899. $900 येते. ओके, ठीक आहे. तेवढा एखाद्या पिपचा फरक पडला तर काय. त्याच्यानंतर S4 पण मार्क करायचं आहे. S4 किती? 154.428. 430 येते. ठीक आहे. ओके, तर असं हे सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल मार्क करून घेणं हे आपल्याला महत्वाचं आहे. आता तुम्हाला लक्षात पण येईल, इथं बघा ह्या सपोर्ट पासून मार्केट फिरलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला? कुठल्या? 155.626.25 हा जो सपोर्ट 1 आहे, इथून मार्केट वरती फिरलंय बघा. ओके, मागं पण तुम्ही बॅक टेस्टिंग केलं
तर ह्या सपोर्ट घेऊन मार्केट वरती रेजिस्टन्सला तटून खाली, ह्याच्यातच मार्केट गोल गोल फिरायला लागले. ओके, तर ह्या थोड्याशा काय आहेत, अप्रॉक्सिमेट लेवल्स आहेत, पण क्विक मेथड आहे. ओके, मॅन्युअल मेथडनी पूर्णपणे 100% तुम्ही सर कलर्स वेगवेगळे घेता येतील, त्याला जरा वेळ लागेल सचिन सर. कलर पण वेगवेगळे घेता येतील, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही रेजिस्टन्स रेड कलरनी, सपोर्ट तुम्ही ब्ल्यू कलरनी, असं वेगवेगळे कलर पण तुम्ही याच्यामध्ये कॉम्बिनेशन करू शकता सेटिंग मध्ये जाऊन. तर सांगायचा उद्देश काय, हे सपोर्ट रेजिस्टन्स वरती जो एंट्री आणि एक्झिट आहे. ओके, आपण ह्याच्या पुढे काय शिकणार आहे, प्राइस ऍक्शन, कॅन्डलस्टिक स्टडी करणार आहे. कॅन्डलस्टिक हे सपोर्ट रेजिस्टन्सला ऍक्टिव्हेट होतात, म्हणजे दे वर्क इफेक्टिव्हली ऍट द सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेवल. कॅन्डलस्टिक पॅटर्न, सपोज एखादा हॅमर पडला, एखादा डोजी पडला, ओके, किंवा जे रिव्हर्सल पॅटर्न आहेत किंवा जे कंटिन्युएशन पॅटर्न आहेत, हे जे आपण कॅन्डलस्टिकचा स्टडी करणार आहे, ते सपोर्ट रेजिस्टन्सला जास्त इफेक्टिव्हली वर्क होतात. ओके, कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि सपोर्ट रेजिस्टन्स यांचं कॉम्बिनेशन करून आपण एंट्री आणि एक्झिट घ्यायचं ठरवलं पाहिजे. ओके, तर हे सपोर्ट रेजिस्टन्स खूप इम्पॉर्टंट आहे. ऍज अ तुम्ही कुठं इंडियन ट्रेडिंग मध्ये करा किंवा फॉरेक्स मध्ये करा ट्रेडिंग, तर तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल काढता येणं खूप महत्वाचं. ओके, याच्यावरती आम्ही एक स्ट्रॅटेजी पण बनवलेली आहे सपोर्ट रेजिस्टन्स वरती. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला वर्कशॉप मध्ये तुम्हाला आम्ही सांगतो. आज फक्त सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल, हाऊ टू फाइंड आउट सपोर्ट रेजिस्टन्स लेवल, ओके, हे आजच्या लेक्चर मध्ये शिकायचं होतं. तर सपोर्ट रेजिस्टन्स ह्याच्यावरती काय तुम्हाला शंका आहेत का, सपोर्ट रेजिस्टन्स काढण्यासंदर्भात किंवा आतापर्यंत आपण जे काय शिकलो त्याच्यात काही शंका असतील तर मी तुम्हाला अनम्यूट करतो. तुम्हाला बोलायचं असेल तर, कोणाला विचारायचं काय असेल तर यू कॅन आस्क. सर, हा बोला. सर त्या हाय लो च्या व्हॅल्यू कुठून घ्यायचे जरा परत सांगता का? डेली टाइम फ्रेम वरती जायचं. ओके, टाइम फ्रेम काय करायचे आहे, टाइम फ्रेम डेली, हा, डेली टाइम फ्रेम वरती गेल्यानंतर तुम्ही, आता मला सोमवारच्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल पाहिजेत, मंडेचं काढायचं आहे, तर मी प्रिव्हियस म्हणजे शनिवार रविवार आता मार्केट बंद आहे, तर शुक्रवारचं मी काय करणार, शुक्रवारच्या कॅन्डल वरती कर्सर नेणार, शुक्रवारच्या कॅन्डल वरती. ओके, तर शुक्रवारची कॅन्डल इथं तुम्हाला इथं जी आता मी नेतो तिथं दिसेल बघा, हॉरिझॉन्टल लाईन दिसत आहेत. हे त्या कॅन्डल वरती तुम्ही कर्सर नेला की तुम्हाला इथं दिसतंय बघा. आता ही 26 तारखेची कॅन्डल आहे, 26/5/2021. त्याच्या खाली ओपन हाय लो क्लोज. पण हे कोणत्या कॅन्डल टाइम फ्रेमला कोणत्या बघायचं, डेली टाइम फ्रेमला बघायचं. ओके, कोणाला बोलायचंय त्यांनीच फक्त अनम्यूट करा, बाकीचे लोक म्यूटला थांबा. बट सर मोबाईलवर कसं? मोबाईल वरती, हा, मोबाईल वरती थोडा प्रॉब्लेम आहे हा. तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू वरती दिसेल, मोबाईल MT4 MT5 ला हे दिसणार नाही. ओके, पण तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू मध्ये ह्या व्हॅल्यू दिसतील. त्या कॅन्डलला क्लिक केल्यानंतर ओपन हाय लो क्लोज, किंवा तुम्हाला लॅपटॉप कॉम्प्युटर वरती हे गोष्टी तुम्हाला इझिली करता येतील. ओके, हॅलो, हा बोला. सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड आउट केल्यानंतर मग आपण त्याचा आधार घेऊनच मग ट्रेड लावायचे का? येस 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 येस. तुम्हाला जे कॉल वगैरे पण येतात बघा, आता जे कोणी कॉल काढत असतील किंवा कॉल देत असतील, हा, आमचे पण काही जे कॉल आम्ही तुम्हाला आपल्या ह्याला पाठवतो ब्रॉडकास्टिंग वरती, तर हे कॉल सुद्धा सपोर्ट रेजिस्टन्सचा आधार घेऊनच काढलेले असतात. कारण हा एंटायर जो गेम आहे तो सपोर्ट रेजिस्टन्स वरती खूप डिपेंड आहे. रेजिस्टन्सची लेवल कुठे आहे, सपोर्टची लेवल कुठे आहे,
ह्याचा आधार घेऊनच कॉल काढले जातात आणि कॉल हे त्या वेळेसच ऍक्टिव्ह होतात. म्हणजे तुम्हाला जर एखादा समजा सांगितलाय कॉल की 154.430 च्या खाली तुम्ही काय करा, सेलिंगला लावा. तर Yes. तुम्ही कॉल दिलाय कधी, अगोदरच दिलेला आहे. 154.900 ला कॉल दिलाय किंवा त्याच्या आधीमध्ये कुठेतरी कॉल दिला असेल, पण तो ऍक्टिव्हेट कुठं होणार, त्यांनी जर तो सपोर्ट किंवा तो रेजिस्टन्स ज्यावेळी ब्रेक करेल त्यावेळी तो खरा ऍक्टिव्हेट झाला असं म्हणता येईल. त्यामुळे जिथं दिलेला आहे कॉल त्याच ठिकाणी तो लागला पाहिजे. अगोदरच तुम्ही लावून ठेवायचा नाहीये, कारण पुढे जाणार आहे. म्हणून आता समजा गोल्डचा कॉल दिलेला आहे तुम्हाला, गोल्डचा की 1905 1905 ला तुम्ही बाय करा. आता किती चालू आहे, 1902 चालू आहे. तर अजून तो $3 वरती जायला पाहिजे. ओके, 31 पीप तो वरती जायला पाहिजे, त्यानंतरच तो कॉल ऍक्टिव्हेट होईल. म्हणजे त्यातला रेजिस्टन्स तिथला ब्रेक केल्यानंतर मगच तो बायला लागेल. रेजिस्टन्सनं जर त्याला अडवलं तर तो वरती बायला जाणार नाही, खाली पण येऊ शकतो. त्यामुळे कॉल जे दिलेले असतात ते सपोर्ट रेजिस्टन्सचा आधार घेऊन दिलेले असतात. त्यामुळे त्या ठिकाणीच ते ऍक्टिव्हेट करा, त्या ठिकाणीच ते लावले पाहिजेत. बाय स्टॉप, सेल स्टॉपचा वापर करून तुम्ही कॉल लावले पाहिजेत. डायरेक्ट मार्केट एक्झिक्युशन मधून कॉल लावायचे नाहीत. पुढचा जर कॉल असेल, पाठीमागचा कॉल असेल, तर तो बाय स्टॉप, सेल स्टॉप, बाय लिमिट, सेल लिमिट ह्याचा वापर करून तुम्ही कॉल लावले पाहिजेत. येस सर. ओके, अजून काय? हॅलो, कोणाला काही शंका आहे का, अजून काय विचारायचं आहे? सपोर्ट रेजिस्टन्सची स्ट्रॅटेजी तुम्हाला वर्कशॉप मध्ये, आपलं जे 1 डे वर्कशॉप असते त्याच्यामध्ये याच्यावरती स्ट्रॅटेजी मस्त आहे. खूप याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न देणारी सपोर्ट रेजिस्टन्सची स्ट्रॅटेजी आपल्याकडे आहेत. फक्त तुम्ही ह्याच्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्सचा होल्डिंगचे कॉल जर तुम्हाला जास्त लॉंग टर्म घ्यायचे असतील तर इक्विटी पण तेवढी पाहिजे आपल्या अकाउंटला. ओके, तर काय प्रॉब्लेम नसेल, कोणाला काय शंका नसतील तर आज थांबूया इथं. आज एवढंच घ्यायचं होतं. कॅन्डलस्टिकचा स्टडी आपण पुढच्या आठवड्यापासून चालू करू. कॅन्डलस्टिक हे सगळ्यात हार्ट ऑफ द ट्रेडिंग म्हणतात, जे इंडियन असू दे किंवा फॉरेक्स असू दे. तर कॅन्डलस्टिक इज द मोस्ट इम्पॉर्टंट आणि त्याचबरोबर आपल्याला